श्री स्वामी समर्थ. मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वामी महाराज सर्वांना आनंदात, सुखात, ऐश्वर्यात ठेवत आणि सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे. तर बघा, जीवनात ह्या अडचणी येतच असतात, संकट हे येतच असतात, पण त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी, त्या संकटांशी चार हात करण्यासाठी एक शक्ती आपल्या मागे उभी असते, ती म्हणजे आपले स्वामी महाराज. आणि यामुळेच आपला जो विश्वास आहे की नाही, आपल्या मागे स्वामी महाराज आहेत, याच विश्वासामुळे आपण कितीही मोठे संकट काही म्हणजे आले असोत ना आपल्या आयुष्यामध्ये, आपण त्या संकटांना चार हात करण्यासाठी सज्ज असतो आणि न घाबरता आपण त्या संकटावर मात करतो. स्वामींची आपण मनापासून सेवा जर केली ना, तर त्याचे फळ तर आपल्याला मिळतेच. आणि स्वामी आपली सेवा ठेवून देखील घेत नाही. आपल्या प्रत्येक संकटात, आपल्या प्रत्येक सुखदुःखात स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात. फक्त आपल्याला श्रद्धा आणि विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. तेवढ्या श्रद्धेने आणि तेवढ्या विश्वासाने स्वामींची सेवा करणे खूप जास्त गरजेचं आहे. तेव्हाच आपल्या मागे स्वामी ठाम उभे असतात. बघा, स्वामी म्हणा किंवा तुम्ही ज्या पण देवाला मानता, तुमचे जे पण श्रद्धास्थान आहे त्यांची तुम्ही मनापासून सेवा करा, तर तुम्हाला म्हणजे त्यांची अनुभूती येत राहील आणि ते आपल्यासोबत आहेत, नेहमी आहेत, हे आपल्याला म्हणजे असं जाणवत राहील वेळोवेळी. तर बघा, आता तारक मंत्र, आता खूप जणांना आपल्यापैकी तारक मंत्र माहीत असेल किंवा नसेल. तर बघा, तारक मंत्र: निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना. या वाक्यामध्ये किती मोठा सार आहे की मन निर्भय हो, म्हणजे आपण मनाला असं सांगत आहे की निर्भय हो मना, निशंक हो, कोणतीही शंका मनात ठेवू नको, कारण स्वामींचे प्रचंड बळ आपल्या पाठीमागे उभे आहे. तर अशा या तारक मंत्राचे तीर्थ कसे करायचे आहे, त्याचे फायदे काय आहेत, तर ते आज आपण पाहणार आहोत. बघा, आता याचे तीर्थ आपण तारक मंत्राचं तीर्थ करणार आहोत आणि ते ग्रहण देखील करणार आहोत. पण याचे फायदे काय आहेत, तर म्हणजे तुमची मुलं हट्टी असतील, तुमची मुलं चिडचिड करत असतील, किंवा नवरा व्यसनाधीन असेल, किंवा नवरा ऐकत नसेल, किंवा काहीही तुमची जे पण इच्छा आहे ते तुम्ही म्हणजे पूर्ण करण्यासाठी, किंवा त्या संकटातून तुमची सुटका होण्यासाठी तुम्ही तारक मंत्राचे तीर्थ बनवून म्हणजे याचा उपयोग करून घेऊ शकता. आता या तीर्थाचे फायदे काय आहे, तर आपल्या मनातील भीती नाहीशी होते, स्वामींची कृपा होते आपल्यावर, मृत्यूचे भय नष्ट होते. त्याचप्रमाणे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमचा नवरा ऐकत नसेल, किंवा घरात वादविवाद असतील, किंवा पती पत्नीमध्ये प्रेम नसेल, नेहमी घरामध्ये कटकट असेल, बाहेर बाधा, नजर दोष, या सर्व यावर उपाय म्हणजे आहे आपला तारक मंत्राचे तीर्थ. आणि हेच तीर्थ आपल्याला कसे बनवायचे आहे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, अगोदर तुम्ही सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर जेव्हा देवपूजा करता, तेव्हा देखील या मंत्राचे पाणी तुम्ही करू शकता, तीर्थ करू शकता, किंवा मग सायंकाळी देखील करू शकता, किंवा तुम्हाला जसं जमेल दिवसभरामध्ये जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हे करू शकता. सर्वप्रथम आपण जेव्हा पण करणार असू तेव्हा आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, देवाजवळ म्हणजे स्वामींजवळ आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा लावल्यानंतर अगरबत्ती सुद्धा लावायची आहे. एक आसन घ्यायचं आहे, आसनावर बसायचं आहे आणि असा एक ग्लास घ्यायचा आहे. बघा, ग्लास हा स्टीलचा असला पाहिजे, तांब्याचा असला पाहिजे, किंवा काचेचा असला पाहिजे. या तीन पैकी तुम्ही कोणताही घेऊ शकता, तीन धातूंपैकी कोणताही ग्लास घेऊ शकता, परंतु प्लास्टिकचा ग्लास आपल्याला घ्यायचा नाहीये. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये पाणी तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि या अगोदर स्वामींना हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे की म्हणजे ज्या पण कारणासाठी तुम्ही तारक मंत्र बनवत आहात, तर ते कारण स्वामींना सांगायचं आहे आणि ते म्हणजे जे पण तुमच्या मागे संकट आहे ते निवारण होऊ द्या, अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे, किंवा जी इच्छा आहे ते सांगून तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ग्लास घेतलेला आहे, पाणी घेतलेलं आहे भरून, तर याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे, पाण्यावर असा उजवा हात ठेवायचा आहे आणि असं स्वामींसमोर हे पकडायचं आहे. ठीक आहे. आणि उजवा हात ठेवायचा आहे आणि
तारक मंत्र आपल्याला 11 वेळेस म्हणायचा आहे. 11 वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर अशा टोनमध्ये तुम्हाला म्हणायचं आहे. मनातल्या मनात सुद्धा म्हणायचं नाही आहे, असंच म्हणायचं आहे जसं मी म्हटलं तसं. आणि एकदम असं म्हणजे खूप फास्ट पण नाही आणि म्हणजे खूप स्लो पण नाही, मीडियम याच्यामध्ये तुम्हाला म्हणायचं. म्हणजे त्या तारक मंत्राचा जे व्हायब्रेशन आहे त्या ग्लासमध्ये, त्या पाण्यामध्ये उतरलं पाहिजे. बघा, म्हणजे आता आपण मनातल्या मनात जर म्हटलं तर ते होणार नाही. आपण म्हणजे ज्या टोननी मी म्हटलं तर तसं जर म्हटलं तर ते व्हायब्रेशन त्या पाण्यापर्यंत पोहोचेल आणि ते पाणी अभिमंत्रित होईल. आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ते पाणी बनवलेलं आहे तर त्याच व्यक्तीला तुम्ही ते द्यायचं आहे. आता समजा असंच तुम्ही बनवलं, म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी बनवलेलं नाही आहे, संपूर्ण घरासाठी बनवलेलं आहे, तर तुम्ही म्हणजे ते पाणी स्वतः पिऊ शकता, इतरांना देऊ शकता आणि घरात शिंपडायचं पण आहे आपल्याला, ठीक आहे. परंतु तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी बनवत असाल तर ते पाणी त्यालाच प्यायला द्यायचं आहे. आणि आता तुम्ही 1 ग्लासभर पाणी करणार आहे तर ते त्याच दिवशी संपलं पाहिजे, ठीक आहे. आणि त्याच व्यक्तीने ते पूर्ण पिलं पाहिजे. आता बघा, ते तुम्ही कशाही प्रकारे देऊ शकता. एकतर पिण्यामधून द्या, किंवा पिण्यासाठी द्या, किंवा मग आपण स्वयंपाक करतो ज्या व्यक्ती जर तुम्ही स्वयंपाक बनवणार आहात तर त्यांच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा ते पाणी तुम्ही वापरू शकता. अभिमंत्रित झालेलं तारक मंत्राचं पाणी तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. तर म्हणजे आणि ज्या दिवशी तुम्ही पाणी हे केलेलं, ज्या म्हणजे दिवशी बनवलं त्याच दिवशी ते संपलं पाहिजे. आणि ते देवाजवळच आपल्याला ठेवायचं आहे, कारण इकडे तिकडे ते सांडलं गेलं नाही पाहिजे, याची पण आपल्याला दखल घ्यायची आहे. तर आपल्याला असं, आता बघा तुम्ही म्हणजे हे तूप खाल्लं की रूप येत नाही असं म्हणतात. कारण बघा, म्हणजे आता तुम्ही आज केलं उद्याच त्याचा गुण येईल असं होणार नाही. तुम्हाला ते करत जावं लागेल आणि तेवढ्याच विश्वास आणि श्रद्धेने ते करावं लागेल. विश्वास आणि श्रद्धा तेवढी स्ट्रॉंग असावी लागेल, तेव्हाच म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला होईल, त्याचा तुम्हाला गुण येईल त्या गोष्टीचा. आता कोणत्याही गोष्टीचा म्हणा, आपण आता सेवा केल्यावर लगेच मेवा मिळत नसतो, मिळतो, पण त्याला देखील थोडा वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतच असतो, ठीक आहे. आता तुम्ही हे 41 दिवसाचं, 51 दिवसाचं, 21 दिवसांचं सुद्धा तुम्ही कंटिन्यू हे करू शकता. म्हणजे तुम्हाला करत जायचं आहे जोपर्यंत तुम्हाला गुण येत नाही तोपर्यंत. आणि 41 दिवस संकल्पयुक्त देखील तुम्ही करू शकता. संकल्प करून जर केलं तर खूप चांगलं आहे. आता या ग्लासवर आपण उजवा हात ठेवून तारक मंत्र 11 वेळा म्हटला. मग काय करायचं आहे आपल्याला? 11 वेळा म्हणणं झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? थांब ना बाळा, बस इथे. आपल्याला 11 वेळा म्हणणं झालं की आपल्याला असं हे करून, म्हणजे दोन्ही हात असे पकडून आपल्याला इथे आपल्या हृदयाजवळ हा ग्लास पकडायचा आहे. आणि ग्लास पकडून परत आपल्याला जे पण आपण काही म्हणजे ज्या कोणत्या गोष्टीसाठी, ज्या कोणत्या याच्यासाठी आपण तारक मंत्राचं हे केलेलं आहे पाण्याचं, ते आपल्याला परत म्हणायचं आहे. किंवा असं, आता समजा माझा नवरा माझं ऐकत आहे, माझा नवरा व्यसनापासून दूर गेलेला आहे, असं आपल्याला त्या पाण्याकडे पाहून पाण्यामध्ये आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे जे पण तुम्ही म्हणजे इच्छा आहे तुमची, किंवा ज्या कारणासाठी तुम्ही करत आहात ते कारण आपल्याला या पाण्यामध्ये पाहून म्हणायचं आहे. पण होऊ दे असं न म्हणता झालं आहे, म्हणजे माझा नवरा माझं ऐकत आहे, माझा नवरा व्यसनापासून दूर गेला आहे, माझा मुलगा व्यसनापासून दूर गेला आहे, माझा मुलगा चिडचिड करत नाही, माझा मुलगा जास्त राग करत नाहीये, असं म्हणजे आपल्याला पॉझिटिव्हली बोलायचं आहे. तुम्ही जेवढ्या दिवस म्हणजे हे करणार आहे तेवढ्या दिवस अशाच प्रकारे करायचं आहे. आणि हे करून बघा, तुम्हाला अनुभव याचा नक्की 100% येणार आहे. कारण तो तारक मंत्र आहे आणि खूप म्हणजे प्रभावशाली आणि शक्तिशाली तारक मंत्र आहे. आता आपण रोजच्या जीवनामध्ये तर चालता बोलता ऐकत असतो, म्हणत असतो, पण हे आपल्याला एखाद्या कारणासाठी किंवा एखाद्या इच्छेसाठी हे आपल्याला याचं म्हणजे असं तुम्ही म्हणजे जे संकल्पयुक्त जेवढे दिवस तुम्हाला करायचं आहे किंवा गुण येईपर्यंत तुम्ही करू शकता. तर असं आपल्याला तारक मंत्राचं पाणी अभिमंत्रित करायचं आहे. तर हा होता माझा छोटासा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय बाप्पा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.